तुम्हाला असं वाटत असेल ना मी आज रेडी होऊन कुठे चालले, तर मी आज चालले आहे जरा बाहेर फिरायला. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुमचं? काय तुम्ही सगळे मस्त असताल, मजेत असता. तर सकाळी मस्तपैकी मिसळपावचा नाश्ता केला. मला तर खरं तो एक वडापाव खायचा होता, खूप जास्त फेमस आहे, पण तो आज बंद होता, त्यामुळे माझा थोडा मूड ऑफ झाला. पण नंतर फायनली मिसळ खाल्ला. यांची मिसळ खूप मस्त लागते, टेस्टी लागते. त्याच्यानंतर आम्ही निघालो जायला. आम्ही जाणार होतो एका वॉटरफॉलला. म्हणजे मी एक रील बघितली होती, मला तिथे जायचं होतं, पण हे काहीतरी वेगळंच, प्रतीकला वेगळंच धरण वाटलं. तर त्याच्या इकडचं आहे, सो मला पण काही आयडिया नव्हती की कुठे जायचं आहे काय. आणि मग तिथे गेलो तर एक मंदिर होतं छान असं, खूप शांतता होती. आणि त्या गेटमधून आतमध्ये सोडत नव्हते, म्हणून ते बोलले ह्या रोडने जा. पण ह्या रोडने आम्ही असं जायला निघालो, पण खूप सुनसान होतं. मला तर खूप भीतीच वाटत होती, कारण की कोण दिसतच नव्हतं. तर मग नंतर मी त्याला बोलले अर्ध्या रस्त्यातून चल मागे रिटर्न जाऊ. मग आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी गेलो. आणि ते इतकंच बोलतात ना, शांतता होती ना, खूप मस्त असं वातावरण. हा मला विचारत होतं की तुला पोहायला येत असेल तर पाण्यात उडी मारूया. मला येतं, पण मला भीती वाटत होती हे पाणी बघून, म्हणून मी काय मारली नाही, रिस्क नाही घेतली काहीच. फक्त व्ह्यू मस्त एन्जॉय केला, बसलो थोडा वेळ आणि छान छान फोटो काढले. आणि मग फायनली आम्ही परत रिटर्न यायला निघालो, बिकॉज मला आला होता मम्मीचा आणि दीदीचा कॉल, बिकॉज ते लोक येणार आहेत आज घरी, म्हणून आम्ही पण फटाफट घरी आलो. आणि त्याच्यानंतर मला एक माझं पार्सल रिसीव्ह झालं होतं, जे होतं ते स्टँड होता. आणि रिश्मय आणि नियल पण आले होते घरी, बिकॉज अयांश आणि ईशांक येणार होते, म्हणून त्यांनीसुद्धा अनबॉक्सिंग केली. आणि त्याच्यानंतर मला ऑफिसमधून एक गिफ्ट आलं होतं, ते म्हणजे वॉच आलं आहे मला. तर मग त्याची पण अनबॉक्सिंग यांच्याकडूनच करून घेतली, दोघांकडून. खूप मस्त असं वॉच आलं, स्मार्ट वॉच, ब्लॅक कलरचं आहे. आणि त्याच्यानंतर थंडी वाजत होती, कारण की आम्ही भिजून आलो, म्हणून पास्ता आणि मॅगी केली गरम गरम, ते खाल्लं. सगळ्यांची याची वाट बघत होतं. फायनली सगळे आले होते, किरण, मोलूताई, मम्मी, अक्षय, जिजू, अयांश, ईशांक, असे सगळेजण आले होते. इतकं बरं वाटत होतं, घर भरलेलं वाटत होतं. आणि मला इतकं भारी वाटत होतं, मी सांगूच शकत नाही. आणि इशू आमचं बघू शकता किती गोंडस आणि क्यूट असं आहे. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी फॅमिली डिनरला बाहेर गेलो. आणि मग सगळ्यात पहिले आम्ही मागवलं होतं चना कोलीवाडा आणि मंचुरियन ग्रेव्ही, ज्याला जे पाहिजे त्याने ते मागवलं. आणि इशू असं मस्त बसला होता खेळत. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून काय काय मागवलेलं आहे ते दाखवते मी पुढे. मला पण यांच्या इकडचं मला चना कोलीवाडा जास्त आवडतं. आणि मध्ये मला शूट घ्यायला जमलं नाही, थोडंसं इशूला पण घ्यायचं होतं. आणि आम्ही खूप गप्पा मारत होत्या, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता, म्हणून मी जास्त फोन बघितला नाही. आणि घरी आलो आणि मोलूताईने मला माझी फेवरेट आईस्क्रीम आणली होती, क्रीम चिल्समधली. ते म्हणजे रेड वेल्वेट चीजवाली आईस्क्रीम. इतकी मस्त लागते ना ही, एक नंबर, इतकं भारी टेस्ट ना, मी एक्सप्रेसच करू शकत नाही. आणि आमच्या ईशांकला पण इतकी आवडते ना, काय सांगू. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय. दॅट्स इट फॉर व्हिडिओ.